आवाज सर्वसामान्यांचा। श्री कात्रेश्वर हायस्कूल कातर खटावचे माजी विद्यार्थी 30 वर्षांनंतर एकत्र आल्याने 1994 आणि 95च्या बॅचला चांगला उजाळा मिळाला आहे। विद्यार्थी मोठे झालेले बघून गुरुजनांना खूप आनंदी आणि भावुक झाल्याचं दिसून आले। कोण मित्र कुठे काय करतोय हे जाणून घेण्यासाठी आणि एकत्र येण्यासाठी गेली 2.5 वर्ष आटोकाट प्रयत्न चालले होते। या प्रयत्नाला यश आल्याने या माजी मित्रमंडळींचा रविवारी 10 मे 2026 ला 30 वर्षांनंतर एकत्र येण्याचा योग आला। यावेळी गुरुजन आणि माजी विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त करून जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न केला। डॉक्टर अपर्णा मोरे म्हणाल्या, प्रत्येकाने एकमेकांच्या सुखदुःखात सामील झालं पाहिजे। विद्यार्थ्यांचे जीवन घडवण्यात गुरुजनांचा फार मोठा वाटा असतो। ज्ञानाचे काम शिक्षक पार पाडत असतात तर संस्कार आई वडिलांकडून मिळत असतात। स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आल्यानंतर आत्ताच्या गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी हातभार लागला पाहिजे किंवा गरीब तसेच हुशार मुलांना दत्तक घेतले पाहिजे, अशा पद्धतीने आपण पाऊल टाकले पाहिजे, असे मनोगत डॉक्टर अपर्णा मोरे यांनी व्यक्त केले। या विचाराला गुरुजन आणि माजी विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला। 10वी सुटल्यानंतर कोण कुठे गेला, काय होईल याचं कोणालाही माहित नव्हते। भविष्यात आपण पुन्हा भेटू का याची कोणालाच कल्पना नव्हती। या काळात प्रत्येक जण आपल्या पद्धतीने मोठा होत गेला। बऱ्याच दिवसांनी जुनी शिक्षक मित्र मैत्रीण एकत्र आल्याने आणि सगळ्यांचे चेहरे बदलले असले तरी प्रत्येकाला पाहून एक वेगळे समाधान वाटत होते। अशा तऱ्हेने मंडळी चांगल्या पदावरती असून सुद्धा मोलाचा वेळ काढून माजी विद्यार्थी 30 वर्षांनंतर स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित राहिले होते। यावेळी माजी विद्यार्थ्यांनी या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांचा खर्च आणि दत्तक घेण्याचा निर्णय घेतलाय। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो आहोत श्री कात्रेश्वर हायस्कूल कातर खटाव इथे। तर इथे माजी विद्यार्थी 1994-95चे विद्यार्थी एकत्र आलेत 30 वर्षानंतर। तर आपण त्यांच्याकडून आता जाणून घेणार आहोत त्यांचा माजी शिक्षक यांच्या वतीने सत्कार मनोगत असा कार्यक्रम पार पडलेला आहे कात्रेश्वर हॉलमध्ये। तर आता यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत माजी विद्यार्थ्यांच्या आणि कशा पद्धतीने ते एकत्र आले आणि त्यांचं आता काय पुढे नियोजन असेल, शाळेला मदत वगैरे अमुक तमुक असा काय विचार आहे का? तर काय सांगाल? सांगायचं एवढंच की गेल्या 1.5 महिन्यापासून हे गेट टुगेदर घेण्याची आम्ही म्हणजे प्रयत्नशील होतो आणि मोलाचा वेळात वेळ काढून आमच्या भाव्या बहिणी वगैरे सर्व शिक्षकगण आणि आपल्या टीचर्स वगैरे आल्या होत्या। आपल्या चांगल्या पदावरती विराजमान झालेली आपली वर्गमैत्रीण अपर्णा पण आलेली होती। सर्वांना बरं वाटलं, छान वाटलं आणि ह्याचं नियोजन म्हणजे काल दुपारपासून झालेलं आहे। कुठलं पूर्व नियोजित असं कुठलं काय म्हणजे हे नव्हतं कोण येणार वगैरे, तरी पण व्यवस्थित कार्यक्रम असा पार पडलेला असून आणि आज वुमन्स डे असल्यामुळं मुलींच्यासाठी साडी वगैरे म्हणजे त्यांना पण थोडंसं बरं वाटलं, कारण त्यांचा दिवस आहे, आज मोठा दिवस आहे, मातृदिवस। हां, तर हे खूप चांगल्या पद्धतीनं भोजनाचा कार्यक्रम, आईस्क्रीम वगैरे खूप सर्वांना मजा आली। तर आपल्यासमोर अशोक बागल आता आहे ते अशोक शेठ म्हणून त्यांना ओळख जाते। त्यांचा गुजरात सुरतला त्यांनी चांगला धंद्याचा जम बसवला आहे। तर आता त्यांनी थोडक्यात कशा पद्धतीने कार्यक्रम झाला पार पडला सांगितलं। तर आता आपल्यासमोर आहे सुनील बागल, त्याच बॅचचे। तर काय सांगाल? नमस्कार। आज 10 मे रोजी आमच्या कात्रेश्वर हायस्कूल कातर खटावची 94-95 सालची बॅचचं स्नेहसंमेलन होतं। गेल्या अनेक महिन्यापासून ह्या स्नेहसंमेलनाचे नियोजन चाललेले होते। अनेक विद्यार्थी आपले काही या गावात आहेत, काही परगावी आहेत। आम्ही त्या सगळ्यांना आमंत्रित केले होते। बहुसंख्येने सगळे विद्यार्थी आलेले आहेत आणि आज बऱ्यापैकी आम्ही 8-10 शिक्षकांना बोलवले होते। त्याच्यामध्ये एक 5-6 शिक्षक आलेले, त्यांच्या उपस्थितीत छान सुंदरपणे कार्यक्रम आज पार पडलेला आहे या ठिकाणी। आणि आमचा हा ग्रुप जो आहे व्हॉट्सअप ग्रुप, तो एक 2020 साली चालू झालेला।
त्यावेळी कोरोनाचा कार्यकाळ होता, सगळे अडचणीत होते. त्यावेळी आम्ही मित्र एकत्रित आलो आणि ज्यावेळी त्रासात होतो त्यावेळी आनंदात राहिलो आम्ही मैत्र भेटल्यामुळं. आणि त्याच्यानंतर संवाद होऊ लागला आमचा एकमेकाशी. पण कुठेतरी वाटायला लागले की संवाद होते, पण 30 वर्षानंतर कुठेतरी भेटण्याची एक इच्छा होती. ती आज खरोखर आजच्या गेट टुगेदरमुळे पूर्ण झाली. धन्यवाद. तर शाळेसाठी काय तुमची म्हणजे विचार आहे? हां. एक कात्रेश्वर हायस्कूलचे तुम्ही विद्यार्थी आहेत, बरं. तर एक त्या अनुषंगाने काय तुमचे म्हणजे योगदान इथे म्हणजे एक शाळेला मदतातून तुम्ही सकाळी बोलला की हो, काहीतरी एक विद्यार्थ्यांसाठी पत्रे वगैरे टाकले. आमच्या शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर अपर्णा मोरे, ज्या तहसीलदार आहेत मिरजच्या, अच्छा त्यांची उपस्थिती होती कार्यक्रमात. आणि त्यांनी एक सुंदर कल्पना मांडली आजच्या कार्यक्रमात की जो हा आपण खर्च वगैरे करतो, एक वेळ गेट टुगेदर झालं ठीक आहे, वारंवार हा खर्च करण्यापेक्षा हा जो खर्च आहे तो गरीब विद्यार्थी आहेत, प्रत्येक वर्गात कोण ना कोण आर्थिक दुर्बल आहेत, ज्यांना खरोखर गरज आहे मदतीची वगैरे, अशा लोकांना आपण एक आपल्या ग्रुपच्या मार्फत एक निधी जमा करू आणि अशा लोकांना मदत स्वरूपात करू, असा एक संकल्प, फार सुंदर संकल्प केलेला आहे. आणि त्या संकल्पाच्या तयारीनं आम्ही करणारच आहे पुढे. अच्छा. तर अशा तऱ्हेने मंडळी एक सुनील बागल माजी विद्यार्थी आणि अशोक शेठ बागल यांनी सुद्धा आपले चांगले विचार मांडले. तर आपण आपली ओळख सांगा. मी महेश बागल. म्हणजे काय सांगाल, तुम्ही एकत्र आलाय आणि ह्या कात्रेश्वर हायस्कूलविषयी काय आठवणी एक उजाळा म्हणजे निर्माण होतो तुमच्या मनामध्ये? बोला. मला तर एवढं म्हणायचं आहे की आम्हा सर्वांचं आणि इथे जमलेल्या सगळ्या ग्रुपवाल्यांचं पहिलं मनापासून हार्दिक अभिनंदन की त्यांनी वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दाखवली. अच्छा. आणि ह्याच्या पुढील वर्षी देखील आम्ही अशाच प्रकारे गेट टुगेदर करू, पण विथ फॅमिली करू. अच्छा. आणि ह्याच्यापेक्षा देखील जास्त संख्या असेल असं मला तर वाटतं आहे. आणि ह्याच्यामुळे काय होतं आहे की आम्हाला प्रत्येकाची परिस्थिती जाणीवपूर्वक आम्हाला कळते की कोण कुठल्या क्षेत्रात कुठे आहे. त्यामुळे बरंचसं माहिती आम्हाला भेटते. त्यातल्या त्यात मॅडमनी सांगितल्याप्रमाणे जसं आम्ही विद्यार्थ्यांना देखील आम्ही कुठल्या एखाद्या दत्तक घेऊ किंवा त्याच्या कार्यामध्ये जर का त्याला आर्थिक दुर्बलता असेल तर त्याच्यासाठी आम्ही पूर्ण ग्रुपतर्फे त्याचं पूर्ण शिक्षणाचं पालन करू. तर अशा तऱ्हेने मंडळी इथे कार्यक्रम पार पडलेला आहे श्री कात्रेश्वर हायस्कूल कातरकाटो येथे. आणि दुपारचे जवळपास 4:15 वाजलेत आणि अशा तरी चांगला कार्यक्रम पडला आणि विद्यार्थ्यांनी त्याला चांगला सहभाग घेतला होता. काय सांगाल, तुम्ही एकत्र आलाय 30 वर्षानं, कसं वाटते तुम्हाला? खूप मस्त वाटतंय. बरं, मस्त वाटलं. हां, खूप छान वाटतंय. आजचा दिवस संपवणे असं वाटतंय. अच्छा जुन्या अच्छा. आठवणी ताज्या झाल्या. जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि खूप असं छान वाटतंय वाटतंय. तुम्हाला, म्हणजे असं वाटतंय आतून तुम्हाला भरून जर येतंय. हां आजचा दिवस संपवूच नाही. बर सगळे जुने मित्र मैत्रिणी भेटले, संसारातून थोडा वेळ काढला. खूप अच्छा. मस्त वाटतंय. असंच वरचीवर भेटत राहूया नियोजन ठेवू. आणि कसं आठवणींना उजाळा भेटतोय. म्हणजे असं वरचेवर म्हणजे तुम्हाला असं वाटतं का महिन्याला एकत्र राहावं की वर्षाला एकत्र राहावं? महिन्याला भेटणं थोडं मुश्किल आहे. बरं, बरं. कुठं कोण कुठं इम्पॉसिबल आहे. हां. पण असं वर्षातनं 6 महिन्यात तरी एकत्र आलं वर्षातनं पाहिजे. तरी हां, आलं काहीतरी पाहिजे. निमित्ताने एकत्र आलं हो, पाहिजे. आलं पाहिजे. म्हणजे असं तुम्हाला जमेल का आता? तर नाहीतर एकदा आपलं असं नाही, वाटतं की एकदा भेटणार ना, नक्की आता भेटणार. एकदाची भेट झाली 30 वर्षानंतर, आता भेटणार. काय तुम्हाला असं वाटतं का नाही भेटले चालतात? नाही हां, बरं. उलट आता इथून पुढे अजून मन करेल भेटावं असं वाटतं. अच्छा. आता मुलं पण मोठी झाली. चालला होता बर की आता करू मग करू चाललं होतं. 2 वर्ष झाले. एक म्हणते आता ही तारीख धरा ती तारीख धरा. अच्छा. पण असं झालं की हा कार्यक्रम आता योगायोगानं 2 वर्षानंतर आता हां. झाला. पण आता असं वाटतं की वर्षानुवर्ष व्हावा. पण असं वर्षानुवर्षी यावं असं हां, वाटतं असं तुम्हाला? वाटतंय. पण सगळे भेटते एकत्र येतात आणि पहिले शाळेचे दिवस आठवतात हां. आणि सगळे बरं मस्त वाटतं. एन्जॉय हां, करतात ना. enjoy अच्छा 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 अच्छा. तर खूप छान वाटतंय. अशा तऱ्हेने मंडळी ही 94-95ची बॅच एकत्र आली 30 वर्षानंतर आणि इथे विद्यार्थीसुद्धा एकत्र आलीत. आता इथे भोजनाचा हिने आस्वाद घेतला आहे आणि पुढील कार्यक्रम यांचा शाळेत खूप होणार छान आहे. केला. अच्छा. खूप कार्यक्रम खूप छान झाला. आणि असं यांचं म्हणणं आहे जेवण पण छान की होतं. एकत्र आल्यामुळे छान कार्यक्रम झाला छान यांचा. कार्यक्रम छान झाला. प्रत्येकाने मनोगत आपापले. संसारातून थोडा वेळ काढता आला, एन्जॉय करता आला सगळ्यांच्या समोर. अच्छा. घरी संसारात राहतच ना आपण. दोन शब्द बोल बाबा.
म्हणजे संसारातून तुम्ही वेळ काढला एकत्र येण्याचा. हा एकत्र आलो ते बरं वाटलं जरा. अच्छा अच्छा. मग तुम्ही एकत्र आला मग किती वर्षापासून प्रयत्न करता एकत्र यायचा? 2 वर्ष झालं चालू होतं गेट हो, टुगेदरचं. एकत्र येण्याचं 2 वर्ष गेले 2-2.5 वर्ष तुमचं म्हणजे एकत्र येण्याचा प्रयत्न चालू होता. चालला होता प्रयत्न, पण तो आज सक्सेस झाला आणि सगळे आले एकत्र, सगळी भेटली, छान वाटलं. शिक्षक लोक भेटली आज मदर डेच्या अच्छा अच्छा अच्छा. सगळे एकत्र भेटली, आज आनंद वाटला. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.